महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। स्वातंत्र्याचा अमृतकाळ साजरा करत असतानाही नंदुरबार सारख्या दुर्गम भागात रस्ते, पाणी, आरोग्य आणि रोजगार यांसारख्या मूलभूत गरजांसाठी नागरिकांना आजही संघर्ष करावा लागतो। हे खरोखरच दुर्दैव आहे। आपण 29/12/2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जे निवेदन दिले आहे तो आपला घटनादत्त हक्क आहे। पिंपळखुटा गट व मोकसगण आणि तलवापाडा यांसारख्या भागांतील समस्यांकडे दुर्लक्ष होणे हे केवळ प्रशासकीय अपयश नसून मानवी हक्कांचे उल्लंघनही आहे। प्रशासनाकडे मांडायचे महत्त्वाचे मुद्दे: आरोग्य, रस्ते नसल्यामुळे रुग्णवाहिका पोहोचत नाही, परिणामी वेळेवर उपचार न मिळाल्याने होणारे मृत्यू। शिक्षण, पावसाळ्यात रस्त्याअभावी मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान। स्थलांतर, रोजगाराच्या अभावामुळे होणारे मोठे स्थलांतर आणि त्याचे कुटुंबावर होणारे परिणाम। आपला हा संघर्ष केवळ सुविधांसाठी नसून सन्मानाने जगण्यासाठी आहे। अशा सामूहिक प्रयत्नातूनच प्रशासनाला जाग येते। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी दिनेश वसावे, अक्कलकुवा। 5 वर्षापासून मंजूर झालेला अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा ते मोठा तोलवापाडा असा 4 किलोमीटरचा रस्ता, या रस्त्याचं खडीकरण व डांबरीकरण करा व हा रस्ता पूर्णच्या पूर्ण गायब करणाऱ्या ठेकेदाराला त्याची सखोल चौकशी करून त्याला काळ्या यादीत टाका, अशी मागणी आज आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे व गावकऱ्यांतर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे केलेली आहे। रस्ता नसल्यामुळे या गावातील लोक डोंगर दऱ्यातून प्रवास करत आहेत। रस्त्याअभावी गर्भवती महिलांचा एकूण 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। एवढी लोक मरत आहेत तरी शासनाला आमच्या लोकांची दया येत नाही आहे। म्हणून हा जो रस्ता ज्यांनी गायब केलेला आहे, या रस्त्याच्या संदर्भात ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे, ठेकेदाराला काळ्या यादीत टाकलं पाहिजे, अशी आम्ही मागणी करतोय। अन्यथा येत्या काही दिवसातच आम्ही या रस्त्यासाठी तीव्र असं रास्ता रोको आंदोलन करणार आहोत। जय बिरसा, जय आदिवासी। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।